रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. की जैविक वरती केळी येऊ शकते का? मग याच्यामध्ये तुम्ही निवड कोणाची केली? रामायगडची केली. नक्की केली. जैविक मधून हेल्दी पानं निघणं हे सर्व जैविक मधून होणं पण एक मोठं चॅलेंज. ते मोठं चॅलेंज रामायगड कंपनीच्या प्रोडक्टने सक्सेस केले का? केलंय. रामकृष्ण हरी. नमस्कार. बळीराजाला मानाचा मुजरा. शेतकरी मित्रांनो, आज आपण केळीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत आणि प्रत्येक शेतकरी मित्रांचा गैरसमज असतो की केळी पिकाला प्रचंड प्रमाणामध्ये केमिकल वापरावं लागतं, बेसोड डोस टाकावं लागतं आणि वॉटर सोल्युबल सोडावं लागतं. पण आज आपण धुळे जिल्ह्यातला शिरपूर तालुका या ठिकाणी आलो आहोत. तर शिरपूर तालुक्यातला हा प्लॉट आहे. या प्लॉटला एकही ग्रॅम, एकही खडा, एकही ग्रॅम कुठलंही वॉटर सोल्युबल टाकलेलं नाही. तरी पण प्लॉट बघा डोक्यापेक्षा वर गेलेला आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे, शूटिंग काढण्याचा आमचा एक हेतू एकच आहे की आत्तापर्यंत शेतकरी बांधवांनी केळीचे प्लॉट हे सोलापूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, या जिल्ह्यातले शूटिंग बघितले आहेत. आज आपण शूटिंग काढण्यासाठी आलो आहोत धुळे जिल्ह्यामध्ये, तोही कुठलाही केमिकलचं खत न टाकता. तर रामायगड कंपनीचे प्रतिनिधी श्री निरंजन पवार सर यांच्या माध्यमातून हा प्लॉट मॅनेज केलेला आहे. या प्लॉटला कुठलंही रासायनिक खत टाकलेलं नाही. शेतकऱ्याकडनं ऐकून घेणार आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकूया की खरंच रासायनिक टाकलं का न टाकलं. रामकृष्ण हरी. मी निरंजन पवार, रामायगड प्रतिनिधी शिरपूर. तर आपण आता शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ. तुमचं नाव सांगा. माझे नाव संदेश सुजित सिंह राजपूत. मी बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून केलेलं आहे आणि जवळ म्हणजे माझ्या वडील शेतकरी असल्या कारणाने मला शेतीत आवड पण होती आणि त्यांच्यासोबत काम पण करत राहायचो. मला सांगा सर, तुमचं बीटेक शिक्षण झालेलं नाही. बीटेक म्हणजे वेल एज्युकेटेड आहात, बरोबर का? दिसावी स्मार्ट आहात, बरोबर का नाही? तरी पण तुम्ही शेती करता. आजकालच्या पोरांना, आजकालच्या तरुण पोरांना शेती आवडत नाही. शेती म्हणले की नाक मुरडतात, बरोबर ना? आणि आजकालच्या मुली म्हणतात शेतकरी नवरा नको ग बाई. पण तुमचं बीटेक चांगलं शिक्षण झाले, हसता का नाही? बीटेक चांगलं शिक्षण झालेलं आहे, तरी पण तुम्ही शेती करता. का करता सर? एक म्हणजे जैविक उत्पादन बघून म्हणजे इनिशिएटिव्ह घेतला आणि त्याच्यातून मला रिझल्ट पण मिळाला. आणि जे आपलं आजकाल सर्वीकडे जे रासायनिक पद्धतीने जे प्रोडक्ट येतात त्यांच्यामुळे रोगराई वगैरे पसरते, बरोबर, आणि काही सफिशियंट असं म्हणजे मिळत नाही. तर तो एक प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन मी मनात घेऊन या रामायग्रोटेकला सिलेक्ट केलं आणि पहिल्यांदा केळी लागवड करून बघितली. रामायगड तुम्ही का सिलेक्ट केलं? का? तर केमिकलचा वापर करून करून शेतकरी थकलाय, दमलाय, हारलाय. तुमचं बीटेक झालेलं आहे, नवीन काहीतरी वेगळं करायचं आहे आणि जैविक वापरायचं आहे, असा तुमचा संकल्प होता. काय होता? संकल्प होता. या संकल्पाला धरून तुम्ही एक ब्रँड शोधत होता की जैविक वरती केळी येऊ शकते का. मग याच्यामध्ये तुम्ही निवड कोणाची केली? रामायगडची केली. नक्की केली. तर रामायगड कंपनीचे प्रतिनिधी श्री निरंजन पवार सर. निरंजन पवार सर नमस्कार. तर पवार सर, रामकृष्ण हरी. तुमच्या माध्यमातून सरांचा आपण प्लॉट मॅनेज केलेला आहे. तर प्रथमतः सर, मला जसं तुमचं मी शिक्षण सांगितलेलं आहे, तुमचा डिटेल नाव आणि डिटेल पत्ता सांगा आम्हाला. सर, माझे नाव संदेश सुजित सिंह राजपूत. मी राहणार आमोदे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. ओके, हा तुमचा ॲड्रेस आहे. आता मला सांगा पवार सर, जसं मी मेन्शन केलं होतं की या प्लॉटला कुठलंही केमिकल वापरलेलं नाही. फक्त रामायगड कंपनीच्या शेड्यूलवरती, रामायगड कंपनीच्या वेळापत्रकावरती, रामायगड कंपनीच्या उत्पादनावरती हा प्लॉट आतापर्यंत सक्सेस झालेला आहे. तर पवार सर, शेतकरी बांधवांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. मला सांगा सर, संदेश सर, की हा प्लॉटची लागण तारीख काय? 1 जून 2024. म्हणजे जवळजवळ 25 सप्टेंबर पकडा. म्हणजे हा संपत महिन्याला 4 महिने झालेले आहेत. किती महिने झाले? या 4 महिन्यामध्ये खत किती किलोनी, किती टनांनी टाकले रासायनिक खत? सर, आपण रासायनिक खताचा वापर केलेला नाहीये. अहो, शेतकरी खोटं वाटत शेतकऱ्यांना. तुम्ही मस्त म्हणताय रासायनिक खताचा वापर केलेला नाही. कुठल्याही क्षेत्रात जावा, कुठलंही पीक घ्या, म्हणजे कुठलंही पीक आहे, कुठल्याही पिकाला रासायनिक खत टाकल्याशिवाय शेतकऱ्याला झोप लागत नाही. तुम्हाला झोप कशी लागली? विश्वासावरती. का? कारण तुम्ही या भागामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी रामायगड कंपनीचं उत्पादन वापरलेलं आहे त्यांचे तुम्ही प्लॉट बघितले, बरोबर ना? आणि नंतर ठाम निर्णय घेतला की पवार सर, आपल्याला प्लॉट जैविक करायचा आहे. तर मला सांगा, या प्लॉटला 4 महिन्याच्या अंतरामध्ये तुम्ही कोणती प्रोडक्ट वापरलेले त्या प्लॉटला? सर, स्टार्टिंगला आपण एक ड्रिंच घेतला होता. ड्रिंचिंग घेतलं होतं. कोणतं घेतलं होतं? रूट मॅजिक. ओके. त्याच्यानंतर 15 दिवसांनी ज्ञानशक्ती, परत मायक्रोन नाही ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि बायोसमृद्धी. ओके. ड्रिंचिंग घेतलं. दुसरा डोस ड्रिंचिंग घेतलं. ओके. हा. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पण या 2 ड्रिंचिंगच्या मध्ये आपण एक स्प्रे घेतला होता, रामागोल्ड, स्टीम ग्रो आणि निमकरंज. ओके. निमकरंज काही आळी वगैरे लावून मग घेतला होता. कॉम्बिनेशन मी घेऊन घेतला होता. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट
बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक मायक्रोन्यूट्रंट कंपल्सरी घेतलं. Compulsory. मग किती दिवसाच्या अंतराने तुम्ही खालून डोस घेतलेले आहेत? 15 दिवसांच्या 15 दिवसाच्या अंतराने डोस तुम्ही घेतलेले आहेत. आणि फवारणी किती केलेले आहेत? 2 फवारणी केल्या. दोनच फवारणी. म्हणजे 2 डोस वरनं आणि आतापर्यंत 15 दिवसामध्ये 4 महिन्यामध्ये साधारणतः एक 6 ते 7 तुमचे डोस खालनं झालेले आहेत. बरोबर, 6 ते 7 जोडलेले. या 6 ते 7 डोसचा खर्च हा केमिकल पेक्षा लय आला का कमी आला? कमी आला. खरं सांगा, खरं. कमी आलेला. आला. आता तुमच्या केळीमध्ये बदल काय झाला? जर तुम्ही केमिकल तर वापरलं नाही असं म्हणताय, ठामपणे सांगताय, शेतकरी बांधवांना सांगताय, बरोबर ना? तर केमिकल न वापरता आपलं रामायण कंपनीचे काय शेड्यूल वापरले, याच्यामध्ये बदल काय झाला रेग्युलर पेक्षा? सर आपण बघू शकता जे झाडांचे पाने सर्व हा, हेल्दी झाडां- वगैरे दिसत आहेत हा, हा, आपल्याला. हा. हा एक बदल जैविक मधून हेल्दी पानं हा. निघणं किंवा जे स्टीम ग्रो होणं, हे सर्व जैविक मधून होणं पण एक मोठं चॅलेंज आहे. मोठं चॅलेंज आहे. बरोबर. बरं, कारण ते मोठं चॅलेंज रामायण कंपनीच्या प्रोडक्टने सक्सेस केले का? केलंय. नक्की केलंय. नक्की. पवार साहेब मला सांगा, तुम्ही या प्लॉटला किती दिवसाला व्हिजिट देता? मी दर यांना 10 दिवसांनी विचार करतो. दर 10 दर 10 दिवसाला visit. कंपल्सरी. यांनी बोलू अगर न न बोलू बोलू. बरोबर ना? तर शेतकरी मित्रांनो, रामायण कंपनीचे या भागातील म्हणजे शिरपूर तालुक्याचे प्रतिनिधी आहेत श्रीयुत निरंजन पवार सर. दर 10 दिवसाला तुम्ही कंपल्सरी व्हिजिट देता. तर मला सांगा, हा प्लॉट आतापर्यंत 4 महिने झालं रामायण कंपनीच्या उत्पादनावरती मॅनेज झालेला आहे. इथून पुढे तुम्ही कंटिन्यू वापरणार का? कंटिन्यू वापर. नक्की. तर शेतकरी मित्रांनो, संदेश सरांचा हा प्लॉट आहे आणि यांचा भाग 1 ही शूटिंग आपण घेत आहोत. ज्यावेळेस यांची वेन अवस्था होईल त्यावेळेस भाग 2 असणार आहे आणि ज्यावेळेस यांचं हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस भाग 3 असणार आहे. म्हणजे आम्हाला या शिरपूर तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना किंवा भारतातील प्रत्येक शेतकरी बांधवांना आम्हाला दाखवायचं या प्लॉटच्या माध्यमातून की जैविक वरती प्लॉट येऊ शकतो. लोकांना वाटतात जैविक फसवेगिरी चालू झालेली आहे, बरोबर ना? पण मला सांगा शेतकरी मित्रांनो, पोत्याव पोती टाकून आपल्या 4-5 पिढ्या गेलेल्या आहेत आणि शेतकरी पोत्यात आलेला आहे. इव्हन गोत्यात सुद्धा आलेला आहे. पण तुम्ही गोत्यात आला का? नाही. जैविक वापरलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, आता संदेश सर बीटेक आहेत आणि रामायण कंपनीच्या जैविक उत्पादनाच्या माध्यमातून रामायणच्या संतीनं आणि साथीनं आजकालचा महाराष्ट्रातला तरुण जो मित्र आहे, तरुण वर्ग आहे, तो शेतीकडे वळायला चाललेला आहे. आता सध्या रोज रामायण कंपनीच्या कस्टमर केअरला युवक वर्गाच्या फोन येतात की शेतकरी मित्रांनो, म्हणजे तुमच्या उत्पादनाच्या माध्यमातून अक्षरशः आम्हाला शेती करायला वाटायला झाली, नोकरी नको, बरोबर ना? नोकरी नको, पण शेतीतनं पैसा होऊ शकतो हे रामायण कंपनी दाखवून दिलेलं आहे. तर तरुण वर्गाला आव्हान आहे, जर शेतीमध्ये जर तुम्हाला जर पाऊल टाकायचं असेल, जर तुम्हाला शेतीमध्ये चांगलं पाऊल टाकायचं असेल तर निश्चितच रामायण कंपनीच्या उत्पादनांची, रामायण कंपनीच्या माध्यमाची संगतीची साथ घ्या. तुमचा जे पाऊल टाकलेलं आहे ते फेल जाणार नाही. तर वेल एज्युकेटेड आपल्याकडं एक शेतकरी यांच्या माध्यमातून संदेश सरांच्या माध्यमातून एक संदेश जातोय. संदेश सरांच्या माध्यमातून एक संदेश जातोय की बीटेक आहे, वेल क्वालिफाईड आहे, पण शेतीत लक्ष दिलेलं आहे. पहिलेच पाऊल शेतीमध्ये टाकलंय ते बी जैविकची कास धरून, बरोबर ना? जैविक शेतीची कास धरून तुम्ही पहिलं पाऊल टाकलेलं. 4 महिन्यात सक्सेस झालं का अनसक्सेस झालं? सक्सेस आहे. नक्की. इथून पण होणार का? होईल ना. तर शेतकरी मित्रांनो, संदेश सरांच्या माध्यमातून आपल्याला तालुका शिरपूर, जिल्हा धुळे या ठिकाणी आपल्याला एकच संदेश द्यायचा आहे की पोत्याव पोटी टाकायचे दिवस गेलेलं आहे. फक्त गाडीवरती कॅन बांधा, सोडा. कुठलं कॅन? केळी स्पेशल. बायोसमृद्धी केळी स्पेशल. बायोसमृद्धी केळी स्पेशल जे कॅन आला, गाडीला अल्को आणि सोडा. आणि विशेष म्हणजे सरांनी एक प्रयोग केलाय. काय केलाय? प्रयोग केलाय की आपलं बायोसमृद्धी केळी स्पेशल सोडायच्या आधी बुंद्याला, झाडाच्या बुंद्याला चिकट टेप लावली. काय लावली? चिकट टेप लावली. तर ती चिकट टेप कशी लावली, किती दिवसापूर्वी आपलं प्रोडक्ट सोडलं आणि किती दिवसात ती चिकट टेप सरकली आणि किती अंतर पडलं आपण बघू का हा जयद्र आणि हा सूर्य. खरं खोटं दाखवाय काय हरकत नाही. आजकाल लोकांना चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करून घालत नाही. संदेश सर बरोबर का? पवार सर बरोबर का? तर धुळे भागामध्ये, शिरपूर तालुक्यामध्ये खरंच रामायण कंपनीची उत्पादन ही रोजाय चालू झालेली आहेत, ते बी रिझल्ट देऊन. तर संदेश सर आम्हाला दाखवा, आम्हाला म्हणण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांना दाखवा की चिकट टेप सरली का नाही सरली, किती दिवसात फरक पडलाय का नाही पडला. नाही तर बरं, ही शेतकरी तुम्हाला येड्यात काढणार, मला येड्यात काढणार, पवार सरांना सुद्धा येड्यात काढणार, म्हणजे काढणार. चला आपण दाखवा. चला. शेतकरी मित्रांनो बघा, संदेश सर खरंच चतुर आहेत. संदेश सर खरंच चतुर आहेत. ह्यांनी चिकट टेप लावली. ही कडची लाईन आहे. कुठली लाईन आहे? बांधाच्या कडेची. हात लावली का तुम्ही? बरोबर का नाही? आणि कधी बी बांधाच्या कडेचं पीक नीट येतं का? नाही येत. शेजारचा वसवा असतो, शेजारचा शेतकरी असतो. मग हुशार आहे बरं का, खरंच नावाप्रमाणे हुशार आहे शेतकरी बाबा. शेवटची लाईन आहे. शेवटच्या लाईनला एका झाडाला त्यांनी काय लावली? चिकट टेप लावली. किती दिवसापूर्वी लावली? ही 4-5 दिवसापूर्वी. 4-5 दिवस. म्हणजे ज्यावेळेस बायोसमृद्धी केळी स्पेशल सोडलं त्याच वेळेस तुम्ही लावली. तर किती दिवसात बायोसमृद्धी केळी स्पेशल सोडल्यापासून किती दिवसात चिकट टेप किती दिवशी सरकली? तिसऱ्या दिवशी सरकली. तिसऱ्या दिवशी सरकली. पण किती दिवस, किती इंच सरकली आहे? बोट दाखवा आम्हाला. अजून एक लावा. 3 बोट. किती बोट? 3 बोट. किती बोट? असा हात करा. हा किती बोट? 3 बोट.
म्हणजे दर दिवसाला एक बोट, बरोबर ना? बरोबर. 3 दिवसात 3 बोट सरकलेली आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की जैविक भारी केमिकल भारी? जैविक भारी. नक्की नक्की. नक्की पवार सर. हो, बिलकुल. तर शेतकरी मित्रांनो, ज्या या धुळे जिल्ह्यामध्ये किंवा शिरपूर तालुक्यामध्ये ज्या केळी बागायतदारांना, केळी असो किंवा तुमचं कुठलंही पीक असो, कुठल्याही पिकाला जर तुम्हाला कमी खर्चामध्ये जैविक पद्धतीने आणि रामायण कंपनीच्या साथीने जर उत्पादन काढायचं असेल तर रामायण कंपनीचे धडाकेबाज प्रतिनिधी श्री निरंजन पवार सर आपल्याकडे उपलब्ध आहेत. नक्की नक्की. सर्व्हिस देणार का? बिलकुल. किती दिवसाला? 10 दिवसाला. नक्की 10 दिवसाला येतो का संदेश सर? सर. नक्की. येतो. तर शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकरी बांधवांना रासायनिक खतांना पर्याय म्हणून जैविक खतं वापरायची असेल तर रामायण कंपनीचा एकदम धडाकेबाज पर्याय आहे. तर संदेश सर, तुम्ही वेल एज्युकेटेड आहात, बीटेक झालेला आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं मला गॅरंटी की ही तुमची ही जी आपली शूटिंग बघून जो महाराष्ट्रातला जो आपला तरुण वर्ग आहे, जो 10,000 15,000 16,000 17,000 कुठेतरी नोकरी करत राहतो, स्वतः शेती पडीक ठेवतो पण दुसऱ्यात कामाला जातो, तर हा व्हिडिओ बघून शेतकरी मित्रांनो, तरुण शेतकरी मित्रांनो, दुसरीकडे काम करण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये काम करा आणि संदेश सरांसारखा एक संदेश दाखवा की बीटेक आहे पण जैविक शेतीच्या काशीने आपण शेती एक नंबर करणार म्हणजे करणार. संदेश सर, टोटल तुमची किती एकर केळी आहे? 3 एकर केळी. 3 एकर. क्षेत्र किती आहे टोटल? टोटल क्षेत्र, एकूण क्षेत्र 15-20 एकर. 15-20 एकर म्हणजे 15-20 एकराचा मालक आहेत. खरे खोटे? खरे. रिझल्ट आहे ना? आहे. चला शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकरी बांधवांना रामायण कंपनीचे उत्पादन वापरायचे त्यांनी निरंजन पवार सरांशी संपर्क साधावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शेतकरी बांधवांना आपलं उत्पादन वापरायचे शिरपूर तालुक्यामध्ये त्यांनी पवार साहेबांशी संपर्क साधावा. आणि ज्या शेतकरी बांधवांना पीक म्हणजे आपल्या पिकामध्ये बदल करायचा आहे, पिकामधनं पैसे करायचे आहेत, जमिनीचं सोनं करायचं आहे, त्यांनी रामायण कंपनीचं युट्यूब चॅनल रोज बघा आणि बघत असताना सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. कारण का जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर का करा? जैविकची ही कमाल आहे, रासायनिकची नाही. तर चला तर मित्रांनो, भेटूया आपण दुसऱ्या भागामध्ये. हा पहिला भाग, याचे आपण 3 भाग करणार आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.